शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. कृषी मंत्री मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते निधीचं वितरण होणार आहे. 7,000 कोटी रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकरी महासन्मान निधी योजना अखेर आनंदाची बातमी आली. महाराष्ट्रासह आता देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, कारण की देशासाठी असणारी योजना PM किसान आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना, अशा प्रकारच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. तर बघा, आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार असून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आणि या योजनेचे पैसे 1 लाख नाही, 2 लाख नाही किंवा 10 लाख शेतकऱ्यांनाच मिळत नसतात, तर ते पैसे पूर्णपणे 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वाटप होत असतात. बघा, आता नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात येणार आहेत. 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये, असे टोटल 4,000 रुपये DBTच्या अंतर्गत आता बँकेच्या खात्यावरती सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील. मग चला, आता पैसे वाटप पूर्ण आजच होणार आहे की उद्या होणार की दुसरी कोणती तारीख आहे, आणि आता नमो शेतकरी योजना आणि पीक विम्याचे पैसे सरकार जे देणार आहे ते नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत, ती संपूर्ण यादी आपण बघणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. तर चला पाहूयात संपूर्ण या ठिकाणी सविस्तर बातमी. बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि तीच बातमी आपण आपल्या AR1 मराठी चॅनलवरती सर्वात आधी बघण्याचं काम करत आहोत. तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात DBTच्या अंतर्गत पूर्ण 4,000 रुपयांची रक्कम जमा होणार असून लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती या पैशांचं वाटप शेतकरी बांधवांना केलं जाणार आहे. आणि लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा, आता DBTला मान्यता देण्यात आलेली असून DBTच्या अंतर्गत सर्व पैसेही जे आहेत ते शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि शेतकरी आता खुश होणार आहेत. बघा, आता पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी सुरू होणार ते पण आपण बघणार आहोत, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत. जर या 9 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यात आता DBTच्या अंतर्गत सर्व पैसे जमा होतील आणि तुम्हाला एक नक्कीच मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल. DBTच्या अंतर्गत आता सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली असून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात पूर्ण पैसे आता हे जमा केले जाणार आहेत. मग चला, आता कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे ते आपण पाहूयात. पैसे नेमके कधी येणार आणि आता पीक विम्याची पण 17,000 ते 18,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. नुकसान भरपाईचे पण 15,000 ते 20,000 रुपये शेतकऱ्यांना आता दिले जाणार आहेत. त्यासाठी आता तुम्हाला 2 कामे पण करावी लागतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर मग तुम्हाला नमो शेतकरीचे पण पैसे भेटायचे नाहीत आणि सरकार आता शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई देणार आहे, मग ती पण मिळायची नाही. जर आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे हे 4,000 रुपये सर्व काही पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला ही 2 कामे करावीच लागतील, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथून पुढे मिळेल आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे इथून पुढे तुम्हाला ही 2 कामे केल्यानंतर नक्कीच मिळतील. मग चला, आता नेमकी कोणती 2 कामे करायची, पैसे नेमके आज मिळणार की उद्या मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत, संपूर्ण माहिती आता बघणार आहोत. आता लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आली अखेर आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वच पैसे आता जमा होणार. स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, इथं सांगितलं आहे की सरकारचा निर्णय झालेला आहे. आता सर्व पैसे येणार आहेत. DBTच्या अंतर्गत रक्कम जमा होणार असून 2,000 रुपये प्लस 2,000 रुपये या ठिकाणी दाखवलं आहे. म्हणजे बघा, 2,000 रुपयांची रक्कम 2 वेळेस या ठिकाणी दाखवली आहे. त्याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आता 1 हप्ता भेटणार नाही, तर 2 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात
खात्यात जमा होणार आहेत आणि ते पैसे कशा माध्यमातून तर DBTच्या माध्यमातून जमा होणार आहेत आणि लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा आता 2,000 रुपये म्हणजे 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. एकूण 4,000 रुपयांची रक्कम येणार आहे आणि हे पैसे वाटप झाल्यानंतर लगेच काही दिवसातच PM किसान महासन्मान निधी योजनेचे आणखीन 2,000 रुपये याच शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जाणार आहेत. असे शेतकऱ्यांना 6,000 रुपये आताही पूर्ण मिळणार असून टप्प्याटप्प्यामध्ये रक्कम जमा होईल. आता काळजी करू नका. आता असं म्हणू नका की पैसे कधी मिळतील, खूप उशीर झाला. आता पैसे वाटपाला DBTची मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे बघा आता येणारे पैसे असे तसे येणार नाहीत, तर एकदा पैसे वाटपाचं तिकडून बटन दाबलं तर इकडे DBTच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. म्हणजे 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यांवरती DBTच्या अंतर्गत सर्व पैसे हे आता जमा होतील आणि एक मोठा दिलासा मिळेल. बघा आता DBT म्हणजे काय असं तुम्ही म्हणाल तर बघा तिकडून पैसे वाटपाचं बटन दाबलं की इकडे नमो शेतकरी योजनेचे 2 हप्त्याचे जे 4,000 रुपये आहेत हे टप्प्याटप्प्यात 30 ते 35 मिनिटातच जमा होऊन जातील. बघा ही 30 ते 35 मिनिटातच पैशांची रक्कम ही DBTमुळे जमा होत असते. त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाही किंवा शक्यतो चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्व रक्कम जी आहे ते पैशाची पूर्ण तुमच्या बँकेच्या खात्यावर आता DBTच्या अंतर्गत जमा होणार आहे. तिकडून जेवढी रक्कम पाठवली आहे तेवढ्याला तेवढे पैसे येतील आणि तिकडून नमो शेतकरी योजनेचे हप्ते पाठवल्यानंतर 30 ते 35 मिनिटाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. म्हणजे तिकडून एकदा पैसे पाठवले की पैसे यायला 2 दिवस 3 दिवस किंवा 4 दिवस असा काही उशीर होणार नाही. सर्व पैसे हे येऊन जाणार आहेत आणि पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे कुणीही काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. त्यामुळे आता ही गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी आता लक्षात घ्यायची आहे. तर चला मग आता पैसे वाटप नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी केलं जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात DBTच्या अंतर्गत सर्वात आधी पैसे येणार आहेत आणि कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती सांगतो. बघा आता 4,000 रुपये यायला सुरुवात कोणत्या क्षणी होणार आहे, खात्यावरती पैसे आता लगेच कोणत्या क्षणी हे जमा होतील, पण तुम्हाला ही 2 कामे करावी लागतील. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली जर तुम्ही 2 कामे केली नाहीत तर मग नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. मग चला कोणती 2 कामे करायची आणि पैसे वाटप नेमकं कधीपासून होणार आणि कोणत्या 9 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार सर्व माहिती आपण पाहू. तर बघा शेतकरी बांधवांनो आता फक्त नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाही तर पीक विम्याची पण रक्कम येणार आहे. बघा पीक विम्याचे 17,000 रुपये भेटणार आहेत. नुकसान भरपाईचे काहींना 13,000 रुपये, काहींना 14,000 रुपये, काहींना 16,000 रुपये अशी रक्कम नुकसान भरपाईची पण येणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचे हे 4,000 रुपये, 9व्या आणि 10व्या हप्त्याचे हे 4,000 रुपये पण येणार आहेत. अशी सर्व रक्कम सरकार DBTच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना देणार असल्याने शेतकरी खुश होणार आहेत. सर्व पैसे हे आता जमा होतील. बघा हे पैसे वाटप सुरू होणार असून आता कोणत्या क्षणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे यायला पूर्ण सुरुवात होणार आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात DBTच्या अंतर्गत या पैशांची रक्कम पूर्ण जमा होणार आहे. बघा पीक विमा नुकसान भरपाईचे पण हे 15,000 ते 20,000 रुपये भेटणार आहेत आणि नमो शेतकरीचे पण हे 4,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती येणार आहेत. कारण की नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटपाला उशीर झाल्यामुळे शेतकरी नाराज झालेले होते. मग शेतकरी नाराज राहिले नाही पाहिजे याकरिता सरकार नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये देऊन पीक विमा नुकसान भरपाई पण शेतकऱ्यांना देणार आहे. म्हणजे नाराज झालेले शेतकरी हे पुन्हा नाराज राहणार नाहीत आणि त्यांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल. मग चला आता हे पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी होणार आहे ते आपण बघूयात. यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे, पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितली ती पण माहिती आपण बघणार आहोत. आता फक्त तुम्हाला राहिलेला 2च मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचं आहे. संपूर्ण माहिती मिळेल. तर चला पाहूया. तर बघा या ठिकाणी
आलेल्या माहितीनुसार यादी आलेली आहे आणि इथं सांगितलं आहे 2-2 हजार रुपये असे टोटल 4,000 रुपये नमो शेतकरीची योजनेचा हप्ता येणार, 18,000 रुपयेचा पीक विमा येणार, नुकसान भरपाईचा पण पहिला टप्पा वाटप होणार असून यादी जाहीर झालेली आहे आणि 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत. जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं पण नाव असेल, जर 9 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात पण आता सर्वात आधी पूर्ण पैसे हे जमा होणार असून एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही काळजी किंवा चिंता करत बसू नका, ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर चला आता या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात कशा पद्धतीनं पैसे वाटप होणार ते आपण बघूयात. बघा या ठिकाणी आता जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत. तर बघा या ठिकाणी तालुक्यांची पण यादी आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला लातूर जिल्हा बघायला मिळत आहे. जर कोणी या लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार. 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 असे 4,000 रुपये आता कोणत्या क्षणी जमा होणार आहेत. बघा आता जिल्ह्यांची नावं सांगत आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघायला मिळेल. ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल त्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे आता जमा होणार आहेत. लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण 4,000 रुपयांची रक्कम जमा होणार असून शेतकरी खुश होणार आहेत आणि ही डीबीटीच्या अंतर्गत सर्व पैसे जे आहेत ते शेतकरी बांधवांना सरकार देणार असून शेतकरी चांगलेच आता खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो. तर चला पैसे वाटप आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात होत आहे हे देखील आपण बघूयात. जर कोणी लातूर जिल्ह्यातील असेल तर या ठिकाणी आता नुकसान भरपाईची पण रक्कम मिळणार आहे. नुकसान भरपाईचे पण काही शेतकऱ्यांना कुणाला 12,000 रुपये मिळतील, काहींना 13,000 रुपये मिळतील. अशा पद्धतीचे नुकसान भरपाईचे पण पैसे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पण आता नमो शेतकरी योजनेचे पैसे, पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे हे मिळवण्यासाठी 2 कामे करून ठेवा तरच यावेळेस पैसे येणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितली ही पण माहिती मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. आता लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात पैशांचं वाटप सुरू होत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी बघू. तर बघा या ठिकाणी पुढील यादी आलेली असून शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे आता पूर्ण येणार आहेत आणि तुमच्या खात्यावरती सर्व रक्कम जमा होणार आहे. बघा इथं सांगितलं आहे नमो शेतकरीचे पैसे तर येणार, पण त्यापूर्वी पीक विम्याचे पैसे वाटप पण सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे. डीबीटीच्या अंतर्गत लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होणार आहेत आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे यायला सुरुवात होणार आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे 18,000 ते 17,000 रुपये, काहींना 21,000 रुपये हे जमा झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, काहींना 14,000 रुपये पण मिळालेले आहेत. म्हणजे बघा पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमेचं वितरण देखील बघायला मिळत आहे. मागच्या 2-4 दिवसापूर्वीच बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. ज्यांनी सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने पैसे सर्वात आधी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. जर सरकारने सांगितलेली महत्त्वाची ती 2 कामे तुम्ही केली नसतील तर आजच करून घ्यावी लागतील, म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होईल आणि पीक विम्याचे पण पैसे मिळतील. मग चला कोणती 2 कामे करायची ही पण माहिती आता आपण पाहण्याचं काम करूयात. तर बघा त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे अजून पैसे कोठे कोठे मिळणार आहेत. तर बघा यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आपला नांदेड जिल्हा अडकलेल्या 14 महसूल मंडळातील 57,604 शेतकऱ्यांसाठी एकूण 78,84,00,000 रुपयांची पीक विम्याच्या वितरणाची रक्कम खात्यावर यायला सुरू झालेली आहे. राज्य शासनाच्या 78 कोटी रुपयांचा हिस्सा वितरित झाल्यानंतर आता ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळू पण लागलेले आहेत. बघा नांदेड जिल्ह्यातील कुणी असेल तर आता तुम्हाला पैसे वाटप सुरू झालेलं आहे. मागच्या 7 ते 8 दिवसापूर्वीच वाटप सुरू झालं आहे. ज्यांना मिळाले नसतील त्यांना आता 1 ते 2 दिवसामध्ये पूर्ण पैसे मिळून जातील. त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता करत बसू नका. सर्व पैसे बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत आता जमा होत आहेत. तर बघा अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम केलेलं आहे. तर चला मग आता कोणती 2 कामे करायची जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे 18,000 ते 20,000 रुपये मिळतील. तर चला आता जी कामे सरकारने करायला सांगितली आहेत ती कोणती आहेत ती तुम्हाला मी सविस्तर सांगतो.
तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता पहिलं काम शेतकरी बांधवांना आपला आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक आहे का तपासा, नसेल तर करा. जर हे नसेल तर मग नमो शेतकरी योजनेचे जे 4,000 रुपये DBTच्या अंतर्गत येणार आहेत, मग हे पैसे तिकडून पाठवल्यानंतर DBTमुळे 30 ते 35 मिनिटातच अर्ध्या तासातच आपल्या बँक खात्यावरती यायला सुरुवात होत असते. आणि जर तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल, बँक खात्याशी संलग्न नसेल, तर मग हे पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत, तुमचे पैसे तसेच राहतील. त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक बँक खात्याशी संलग्न करायचं आहे. आणि महत्त्वाचं दुसरं काम आणखीन करायचं आहे, ते म्हणजे शेतकरी बांधवांनो, हे काम करण्यासाठी तुम्हाला CSC सेंटरवरती जावं लागेल किंवा आपल्या गावामध्ये पण CSC सेंटर असतं, त्या ठिकाणी जाऊ शकता. ज्यांच्या गावात नसेल त्यांनी शहराकडे जायचं आहे, म्हणजेच की जे ई सेवा केंद्र असतं त्याला आपण CSC सेंटर पण म्हणतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर EKYC करायचे आहे. जर EKYC नसेल तर करून घ्या, जेणेकरून येणारे पैसे हे सर्वात आधी आपल्या बँकेच्या खात्यात DBTच्या अंतर्गत जमा होतील. अशा पद्धतीने पूर्ण नमो शेतकरी योजनेच्या पैशांचं वाटप सरकार करणार आहे. मग चला आता आपण पाहूयात की हे पैसे नेमके कधी येणार, कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा होईल, याबद्दलची माहिती आपण पाहूयात. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार टप्प्याटप्प्यात हे पैसे जमा होणार आहेत. आता पहिल्या टप्प्यात 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील आणि दुसऱ्या टप्प्यात 2,000 असे टोटल एकूण 4,000 रुपये हे मिळून जातील. त्यामुळे कोणालाच काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. पूर्ण पैसे वाटप शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती होणार असून लाखो शेतकऱ्यांना आता चांगलाच मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे कोणीही काळजी करत बसू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. पूर्ण पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता राज्य सरकारच्या माध्यमातून येणार असून एक खुश खबर आता मिळणार आहे. बघा हे पैसे आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतात असा अंदाज आहे. अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाहीये. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार जी काय अपडेट होती ती या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचं काम केलेलं आहे. जर सरकारने अधिकृत घोषणा तारखेची केली तर लवकरच आपण बातमी देण्याचं काम करू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.